नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या विषयांवर माहिती जाणून घेणार आहोत। पहिला विषय म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदान वाढीबाबत काय घडत आहे आणि दुसरा विषय म्हणजे लाभार्थ्यांसाठी समोर आलेली आणखी एक महत्त्वाची अपडेट। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणताही भाग स्किप करू नका। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि इतर सरकारी योजनांबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मंडळी, आता मुख्य माहितीकडे वळूया। मित्रांनो, मुख्य माहितीकडे जाण्यापूर्वी एक खास गोष्ट सांगायची आहे। आज बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी आणि इतर निराधार बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत बच्चूभाऊ कडू यांनी अनेक वेळा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। लाभार्थ्यांच्या अडचणी, अनुदान वाढीची मागणी आणि विविध प्रश्न याबाबत त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे। विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या अनुदान वाढीच्या चर्चेमध्येही त्यांचे नाव वारंवार चर्चेत येत आहे। त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते। चला आता वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर आपण आपल्या आजचा मुख्य आणि महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। कारण पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदान वाढीबाबत नेमकं काय सुरू आहे आणि लाभार्थ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत हे आता सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया। गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीची मागणी सातत्याने केली जात आहे। ही मागणी एखाद्या व्यक्तीकडून किंवा एका ठिकाणाहून होत नाही, तर राज्यातील विविध भागांमधून वेगवेगळ्या माध्यमातून हीच मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। लाभार्थ्यांचे म्हणणे असे आहे की सध्याच्या परिस्थितीत मिळणारे अनुदान त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अपुरे पडत आहे, त्यामुळे अनुदानामध्ये वाढ व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या वतीने एक जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला। हा मोर्चा केवळ एका मागणीसाठी नव्हता, तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। या मोर्चामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दिव्यांग पेन्शन वाढीची मागणी। मात्र त्यासोबतच एकूण 55 विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या। म्हणजेच हा मोर्चा केवळ पेन्शन पुरता मर्यादित नव्हता, तर दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी, सुविधा आणि हक्कांशी संबंधित अनेक विषय या निवेदनामध्ये समाविष्ट करण्यात आले होते। यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मागण्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे या घडामोडीकडे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांमध्ये यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल। मित्रांनो, ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी मांडलेल्या या मागण्यांकडे आता अनेकांचे लक्ष वेधले जात आहे। कारण अधिवेशन सुरू असताना विविध प्रश्न सरकारसमोर मांडले जातात आणि त्यावर चर्चा होण्याची शक्यता असते। त्यामुळे या मोर्चालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आता या मोर्चाबद्दल थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया। बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या जन आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यांमधून 300हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी एकत्र येऊन आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असल्याचे या मोर्चात पाहायला मिळाले। यानंतर सर्व सहभागी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले आणि आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृतपणे 55 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। म्हणजेच केवळ घोषणा देऊन हा मोर्चा संपला नाही, तर शासनापर्यंत आपल्या मागण्या अधिकृत स्वरूपात पोहोचवण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व दिव्यांग जनसंपदा फाउंडेशन तसेच भाजप दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमोल डी वाळके यांनी केले, अशी माहिती समोर आली आहे। या निवेदनामध्ये दिव्यांग बांधवांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या समाविष्ट करण्यात आल्या। म्हणजेच केवळ पेन्शन वाढीचाच मुद्दा या निवेदनात नव्हता, तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, त्यांच्या सुविधा, हक्क आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध प्रश्न शासनासमोर मांडण्यात आले। त्यामुळे हा मोर्चा केवळ एका मागणीपुरता मर्यादित नसून दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी आणि त्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे। मित्रांनो, आता या निवेदनामध्ये नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या त्या आपण एक एक करून समजून घेऊया। सर्वप्रथम दिव्यांग बांधवांसाठी सार्वजनिक ठिकाणे अधिक सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये बसस्थानके, शासकीय कार्यालये,
शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अडचणीशिवाय ये जा करता यावी, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यासोबतच ज्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव किंवा व्हीलचेअरची गरज आहे त्यांना या सुविधा मोफत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. मात्र मित्रांनो, या सर्व मागण्यांमध्ये सर्वाधिक महत्वाचा आणि सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे दिव्यांग पेन्शन वाढविण्याची मागणी. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी असे सांगितले की सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे 2,500 रुपयांचे अनुदान आजच्या महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दैनंदिन जीवनातील आवश्यक खर्च, औषधोपचार, प्रवास, वैद्यकीय गरजा आणि इतर मूलभूत खर्च भागवताना अनेक लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे सध्याची अनुदानाची रक्कम वाढविण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे करण्यात आली. प्रतिनिधींनी सरकारकडे या विषयांकडे गांभीर्याने पाहावे आणि लाभार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करून अनुदान वाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. म्हणजेच या मोर्चामधून केवळ विविध सुविधा मागण्यात आल्या नाहीत, तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या आर्थिक अडचणींचाही मुद्दा ठळकपणे सरकारसमोर मांडण्यात आला. त्यामुळे आता या मागण्यांवर शासनाकडून पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे अनेक लाभार्थ्यांचं लक्ष लागले आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की दिव्यांग पेन्शन वाढीची मागणी ही काही नवीन नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्तरावर ही मागणी सातत्याने केली जात आहे. अनेक वेळा या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. बच्चूभाऊ कडू यांनी देखील वेळोवेळी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय अधूनमधून चर्चेत येत असल्याचे आपण पाहत आहोत. आता पुन्हा एकदा दिव्यांग बांधव संघटितपणे पुढे येऊन आपल्या मागण्या मांडत आहेत. त्यामुळे या विषयाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सध्या सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये प्रामुख्याने दिव्यांग लाभार्थी सहभागी होत असल्याचे दिसत आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून अनुदान वाढीचा निर्णय घेतला तर त्याचा लाभ प्रामुख्याने दिव्यांग लाभार्थ्यांनाच मिळू शकतो. म्हणून इतर निराधार लाभार्थ्यांनी देखील आपल्या मागण्यांसाठी पुढे येणे आणि सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या अनुदान वाढीचा मुद्दा विविध माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही या संदर्भात एक पत्र समोर आले होते. तसेच बच्चूभाऊ कडू यांनीही हा विषय अनेक वेळा उपस्थित केला आहे. मित्रांनो, यापूर्वी बच्चूभाऊ कडू यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार देशातील काही राज्यांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पेन्शन दिली जाते. मात्र महाराष्ट्रात सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये अनुदान दिले जाते आणि ही रक्कम आजच्या महागाईच्या तुलनेत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी अनेक वेळा सरकारसमोर मांडली आहे. अर्थात जर सरकारने दिव्यांग बांधवांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर ती निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची आणि स्वागतार्थ बाब असेल. मात्र त्याचवेळी संजय गांधी निराधार योजनेतील इतर लाभार्थ्यांनाही भविष्यात त्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षाही अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, सध्या अशी भूमिका व्यक्त केली जात आहे की जर इतर निराधार लाभार्थ्यांनीही आपल्या अनुदानाबाबत काही मागण्या असतील तर त्या देखील शासनापर्यंत योग्य माध्यमातून पोहोचवणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही मागणीवर विचार होण्यासाठी ती संबंधित स्तरापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे मानले जाते. आता पावसाळी अधिवेशनाचा विचार केला तर ते संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनुदान वाढीच्या चर्चेसाठी हा कालावधी महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत या अधिवेशनामध्ये अनुदान वाढीचा विषय 2 वेळा चर्चेत आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये एकदा बच्चूभाऊ कडू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच दुसऱ्यांदा अमोल खदाळ यांच्या पत्राच्या निमित्ताने या विषयाची चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दोन्ही वेळेस विषयावर चर्चा झाली असली तरी अनुदान वाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात या विषयावर काही निर्णय होतो का याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, आता सर्वांचे लक्ष अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांकडे लागले आहे. कारण या काळात अनुदान वाढीच्या विषयावर सरकारकडून चर्चा होऊन काही निर्णय होतो का याची अनेक लाभार्थी प्रतीक्षा करत आहेत. सध्या काही ठिकाणी 6,000 रुपयांपर्यंत अनुदान वाढीची मागणी केली जात आहे. मात्र अशी वाढ तात्काळ होईल की नाही याबाबत कोणताही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात तरी अनुदान वाढ व्हावी अशी अपेक्षा अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत तुमचे मत काय आहे? तुम्हाला वाटते का की अनुदानामध्ये वाढ व्हायला हवी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, अधिवेशनाचे उरलेले हे काही दिवस या विषयासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. कारण जर या कालावधीत अनुदान वाढीबाबत कोणताही निर्णय झाला नाही
तर या विषयावर पुढील अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, शेवटी आणखी एक महत्त्वाची माहिती. या महिन्याची पेन्शन अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी एकदा आपल्या बँक खात्याची नक्की पडताळणी करून घ्या. जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप पेन्शन जमा झालेली नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत आपल्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन पेन्शन बाबत चौकशी करा आणि आवश्यक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी अधिवेशनातील अनुदान वाढीची चर्चा, बीड येथील दिव्यांग जन आक्रोश मोर्चा तसेच पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेतल्या. या विषयावर पुढे कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय समोर आला तर त्याची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या या चॅनलवर दिली जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला दररोज मोबाईलवर शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, पेन्शन योजना, शासन निर्णय आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच विश्वासार्थ आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.